उदरनिर्वाहाचं साधन हे आमचं प्रमुख शेती आहे. त्यामुळं या बैठकीतील सूर असा आहे, एकंदरीत सर्व शेतकऱ्यांच्या भावना लक्षात घेतल्या तर शक्तीपीठ हा कायमस्वरूपी रद्द झाला पाहिजे. ज्याप्रमाणे एखादं सरकार जर शेतकऱ्यांवर काही गोष्टी लादण्याचा प्रयत्न करत असेल, जसं की मागच्या वेळेस आपल्या भारत सरकारनं शेतकऱ्यावरती 3 कायदे आणले होते. पंजाब, हरियाणा आणि दिल्लीतील शेतकऱ्यांनी प्रखर असा विरोध करून ते 3 कायदे केंद्र सरकारला पाठिंबा घ्यायला भाग पाडलं. त्या धर्तीवर आम्ही परभणी जिल्ह्यामध्ये महाराष्ट्रामध्ये हा जो शक्तीपीठ शेतकऱ्यावर लादला जात आहे, तो शक्तीपीठ आम्ही कुठल्याही परिस्थितीमध्ये होऊ देणार नाही. वेळ प्रसंगी आम्ही महाराष्ट्रासह देशभरातील शेतकरी या ठिकाणी आणून या प्रकल्पाला प्रखर असा विरोध करू आणि जास्तीत जास्त हा प्रकल्प कसा होणार नाही याकडे लक्ष द्या. दुसरी गोष्ट साहेब, आपल्या बाजूला समृद्धी महामार्ग आहे. समृद्धी महामार्गाची अवस्था आज काय, अत्यंत निकृष्ट दर्जाचा समृद्धी महामार्ग त्या ठिकाणी होत आहे. आजही भरावपूर्ण काळी माती आणि सरोवर टाकले जात आहे. त्याचबरोबर दुसरी गोष्ट अशी आहे की ती जी काळी माती आणि सरोवर राहिले ते पूर्ण नदीकाठच्या भागामध्ये राहिले आणि त्या जर नदीचा मूळ प्रवाह बदलला तर गावाचे गाव नष्ट होण्याची भीती आहे. जर जिल्हा आणि पोलीस प्रशासन इतकं सतर्क शेतकऱ्यांच्या बाबतीत आहे तर त्या माफियांच्या बाबतीत का नाही, असा माझा या ठिकाणी आपला सवाल आहे. एवढं बोलतो आणि थांबतो.